नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। विशेषतः विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी सोडून इतर लाभार्थी जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाची वाट पाहत आहेत। या जुलै ऑगस्ट हप्त्याच्या वितरणाबाबत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, शासन निर्णय म्हणजे जी.आर. आला आहे का, निधी मंजूर झाला आहे का आणि पुढील प्रक्रिया कशी असू शकते, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू आहे। या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी समाविष्ट आहेत। यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी महिला आहेत, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेतील इतर लाभार्थी यांचा समावेश होतो। मात्र सध्या आपण दिव्यांग लाभार्थी वगळता इतर लाभार्थ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदान वितरणाबाबत माहिती पाहत आहोत। दिव्यांग लाभार्थ्यांना यापूर्वी 2,500 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत। आता प्रश्न आहे तो इतर लाभार्थ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचा। मंडळी, दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत मागील काही काळात एक महत्त्वाचा बदल झालेला आहे। पूर्वी या सर्व योजना एकत्रित पद्धतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हाताळल्या जात होत्या। यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे दिव्यांग सक्षमीकरण विभाग निर्माण करण्यात आला। या बदलानंतर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून योजनांचा लाभ देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संबंधित लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतंत्र विभागाच्या माध्यमातून हाताळले जाऊ लागले आणि या विभागाची स्वतंत्र प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणाबाबत वेगळी प्रक्रिया पाहायला मिळत आहे। मागील काही महिन्यामध्ये असे दिसून आले आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एका महिन्याचे वितरण सुरू असतानाच पुढील महिन्याच्या वितरणासाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते। साधारणपणे महिन्याच्या 28, 29 किंवा 30 तारखेच्या आसपास पुढील महिन्याच्या वितरणासाठी निधी मंजूर करून शासन निर्णय निर्गमित केला जातो। त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन साधारणपणे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते। या महिन्यात देखील दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत अशी प्रक्रिया झालेली आहे। मात्र दुसरीकडे दिव्यांग लाभार्थी या योजनेच्या प्रक्रियेतून स्वतंत्र झाल्यानंतर विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, असे या संदर्भातील चर्चा सांगितली जात आहे। या लाभार्थ्यांना मिळणारे 1,500 रुपयांचे अनुदान वेळेवर जमा होत नसल्याची परिस्थिती आहे। अनुदान वितरित करण्यासाठी निधी मंजूर करणे, त्यानंतर शासन निर्णय निर्गमित करणे आणि पुढे वितरणाची प्रक्रिया सुरू करणे, या सर्व प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे। मागील 5-6 महिन्यापासून शासन निर्णयाच्या प्रक्रियेबाबतही विलंब झाल्याचे पाहायला मिळत आहे। पूर्वी जुन्या पोर्टलच्या माध्यमातून वितरण केले जात होते। जुन्या पोर्टलवर नोटिफिकेशन आल्यानंतर लाभार्थ्यांच्या अनुदान वितरणाला सुरुवात होत होती। मात्र आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून अनुदान वितरणाची प्रक्रिया करण्यात आली, त्याच पद्धतीने या योजनेतील इतर लाभार्थ्यांचे वितरण देखील महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या लाभार्थ्यांसाठी आधी शासन निर्णय निर्गमित होणे अपेक्षित आहे। त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांच्या वितरणासाठी ज्या पद्धतीने याद्या तयार करण्यात आल्या त्याच प्रकारची प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी होणे अपेक्षित आहे। मात्र सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे अनुदान नेमके कधी जमा होणार। कारण जुलै महिन्याचा हप्ता देखील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेला नाही आणि आता ऑगस्ट महिन्याची 15 तारीख देखील जवळ आलेली आहे। तरी देखील या लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत अधिकृत प्रक्रिया स्पष्ट झालेली नाही। दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने महिन्याला 28, 29 किंवा 30 तारखेच्या आसपास शासन निर्णय येतो, त्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसांच्या आत वितरण प्रक्रिया पूर्ण केली जाते, त्याच पद्धतीचा विचार केला तर
जर आज किंवा उद्या शासन निर्णय निर्गमित झाला तर त्यानंतर साधारण 20 ते 25 तारखेपर्यंत इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ही केवळ अपेक्षित प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, निधी कधी मंजूर होणार आणि शासन निर्णय कधी निर्गमित होणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार आहे याबाबत स्पष्टता देणे महत्त्वाचे आहे. आता लाभार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सूचना. मित्रांनो, फक्त शासनाच्या प्रक्रियेमध्येच विलंब होत आहे असं नाही, तर लाभार्थ्यांनी स्वतःच्या अधिकृत बाबी पूर्ण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः हयातीचा दाखला वेळेत सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भात 15 ऑगस्ट पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची संधी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नसेल त्यांनी तो वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे. कारण आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण नसल्यास अनुदान मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी शासनाच्या प्रक्रियेसोबतच स्वतःची आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया देखील पूर्ण करणे गरजेचे आहे. हयातीचा दाखला वेळेच्या आधी सादर केल्यास पुढील काळात अनुदान सुरळीतपणे मिळण्यास मदत होऊ शकते. हा हयातीचा दाखला 2026 ते 2027 या वर्षासाठी लागू असणार आहे असे या संदर्भातील माहितीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ही बाब दुर्लक्षित करू नये. आता पुन्हा एकदा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाच्या मुख्य मुद्द्याकडे येऊया. विधवा महिला श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि संजय गांधी निराधार योजनेतील संबंधित लाभार्थ्यांच्या 1,500 रुपयांच्या अनुदानाच्या जुलै आणि ऑगस्ट वितरणासाठी अद्याप शासन निर्णय निर्गमित झाल्याचे नसल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. या वितरणासाठी शासन निर्णय येणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ज्या पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या वितरणासाठी नोटिफिकेशन आले होते त्याच पद्धतीने या लाभार्थ्यांसाठीही नोटिफिकेशन येण्याची आणि पुढील प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे सध्या मुख्यतः 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शासन निर्णय निर्गमित होणे, दुसरी म्हणजे महाडीबीटी 2.0 पोर्टलवर वितरणाची प्रक्रिया सुरू होणे आणि तिसरी म्हणजे लाभार्थ्यांच्या याद्या तयार होऊन अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण होणे. त्यामुळे लाभार्थ्यांनी सध्या घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र स्वतःच्या आवश्यक बाबी पूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः हयातीचा दाखला सादर केलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि जुलै आणि ऑगस्ट हप्त्याच्या शासन निर्णयाबाबत तसेच महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील पुढील प्रक्रियेबाबत अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संबंधित योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना सोडून इतर लाभार्थ्यांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वितरणासाठी शासन निर्णय येणे अद्याप महत्त्वाचे आहे. शासन निर्णय आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे या संदर्भातील पुढील अपडेटवर लक्ष ठेवा. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सरकारी योजनांच्या संबंधित महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आणि अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.